नमस्कार, मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड. यश अकॅडमीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. इयत्ता 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 10 एप्रिलपासून सुरू झालेली आहे. याचा पहिला टप्पा म्हणून विद्यार्थी नोंदणी आणि अर्ज भाग 1 भरून तो लॉक करणं. परंतु यामध्ये काही तांत्रिक अडचणी येताना दिसत आहेत. त्यामुळे काही विद्यार्थी, पालक असतील, शिक्षक असतील, यांच्या मनामध्ये एक संभ्रम निर्माण झालेला आहे की ॲप्लिकेशन फॉर्म पार्ट 1 लॉक केला तरी काही अडचणी येत आहेत आणि मग आमचं रजिस्ट्रेशन झालं की नाही, का आणखीन पुढं काय आम्हाला करावं लागेल, या मनामध्ये ज्या काही शंका येत आहेत त्या अनुषंगानं हा व्हिडिओ काढलेला आहे. त्यामुळं इथं नेमकं आता काय करायचं आहे, तर स्टुडंट रजिस्ट्रेशन तुम्ही केलं असेल, तुम्हाला स्टुडंट रजिस्ट्रेशन केल्यानंतर लॉग इन आय डी मिळेल. तुमचा पासवर्ड तुमच्याकडे असणार आहे. त्या स्टुडंट रजिस्ट्रेशनच्या शेजारी लॉग इन म्हणून असेल, त्याला तुम्ही क्लिक करणार. क्लिक केल्यानंतर हे पेज ओपन होईल. इथं तुमचा लॉग इन आय डी जो आहे तो इथं भरायचा आहे. त्यानंतर तुमचा पासवर्ड तिथं टाकायचा आहे. त्यानंतर इंटर कॅप्चा म्हटलाय, जो जनरेट झाला असेल तो इथं फिलअप करायचा आहे. आणि त्यानंतर खाली कीप मी साइन इन ला टिक मार्क केला की खाली तुम्हाला दिसेल लॉग इन. त्या लॉग इनला क्लिक केल्यानंतर हे पुढचं पेज ओपन झालेलं दिसेल. डॅशबोर्ड लेफ्ट साईडला तुम्हाला दिसतोय. तिथं जर पाहिलं तर ऍप्लिकेशन फॉर्म पार्ट 1 असं दिसतंय तुम्हाला. ऍप्लिकेशन फॉर्म पार्ट 1 त्याला जर क्लिक केलं तर एवढे टॅब त्या खाली तुम्हाला पाहायला मिळतात. पहा, रजिस्ट्रेशन डिटेल्स, पर्सनल डिटेल्स, ॲड्रेस डिटेल्स, कॅटेगरी अँड रिझर्वेशन डिटेल्स, क्वालिफिकेशन डिटेल्स, अपलोड रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स, पे ॲडमिशन प्रोसेस फी अँड लॉक ॲप्लिकेशन फॉर्म. ह्या ज्या 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 स्टेप्स आहेत. ही जी स्लाइड आहे ही गेल्या वर्षीची, या वर्षीची नाही. आता या वर्षी झालंय काय की निकाल लागण्याच्या अगोदरच, 10वीचा निकाल लागण्याच्या अगोदरच पहिला टप्पा पूर्ण करून घेण्याचा हट्ट हा शिक्षण विभागानं लावला असल्यामुळं तांत्रिक अडचणीमुळं इथं क्वालिफिकेशन डिटेल्स हा जो काही टॅब असणार आहे तो यावेळी तुम्हाला दिसणार नाही, किंवा किंबहुना तो दिसतच नाही. तो वरूनच हाईड केलेला आहे. आता तो वरनं हाईड यासाठी केलेला आहे की 10वीचा निकाल लागायचा आहे. त्याशिवाय तुम्हाला क्वालिफिकेशन डिटेल्स भरताच येणार नाहीत. आणि त्यामुळं ज्यावेळी तुम्ही हा टॅबच तिथं नसेल तर तुम्ही कॅटेगरी अँड रिझर्वेशन डिटेल्स भरून गेला की खाली तुम्हाला अपलोड रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स, ती डॉक्युमेंट्स जी असतील तुमच्याकडं, किंवा हमीपत्र, हे सगळं तिथं अपलोड करायचं आहे. जेवढं असेल तेवढं अपलोड करा. त्याची काळजी फारशी करण्याची गरज नाहीये, कारण पुन्हा ही प्रोसेस आणखीन तुम्हाला करावीच लागणारी आहे. त्यानंतर पे ॲडमिशन प्रोसेसिंग फी साधारणपणे ₹100 असणार आहे, ती तुम्ही भरायची आहे तिथं. आणि ते झाल्यानंतर, प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर मग शेवटी लॉक ॲप्लिकेशन फॉर्म. आता लॉक ॲप्लिकेशन फॉर्म ज्यावेळी कराल त्यावेळेस तुम्हाला सगळ्या डिटेल्स तुमच्या तिथं पाहायला मिळतील. परंतु आत्ता काय होणार आहे, तर आता या पद्धतीचं स्क्रीन तुम्हाला दिसेल. या स्क्रीनवर असं म्हटलंय, पहा, ॲप्लिकेशन फॉर्म इज इनकम्प्लीट, मिसिंग सेक्शन, क्वालिफिकेशन डिटेल्स. म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुम्ही प्रोसेस पूर्ण केली, परंतु अर्ज आणखीन तुमचा अपूर्ण आहे, कारण क्वालिफिकेशन डिटेल्स तुम्ही भरलेले नाहीत. म्हणजे याचा अर्थ मग आमचं रजिस्ट्रेशन झालंय की नाही कसं ओळखायचं, तर तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. कारण तांत्रिक बाब आहे म्हणून तो क्वालिफिकेशन डिटेल्स टॅब हाईड केलेला आहे, तो दिसत नाही तुम्हाला. त्यामुळे ज्यावेळी निकाल लागेल त्यावेळेस मात्र पुन्हा तो फॉर्म तुम्हाला अनलॉक करून पुढची प्रोसेस, म्हणजे मग ते सगळे क्वालिफिकेशन डिटेल्स तिथं दिसेल, ते सगळं भरायचं आहे. म्हणजे किंबहुना तुमचा एक्झाम सीट नंबर टाकला की सगळे एस-एस-सी बोर्ड महाराष्ट्र स्टेटचे विद्यार्थ्यांना ते सगळं जनरेट झालेलं पाहायला मिळेल. मात्र इतर बोर्डच्या विद्यार्थ्यांसाठी ते मार्क्स तिथं भरावे लागणारे आहेत. म्हणजे इथं ॲप्लिकेशन फॉर्म इज इनकम्प्लीट, मिसिंग सेक्शन, क्वालिफिकेशन डिटेल्स हे आलंय म्हणून आम्हाला भीती वाटते की आमचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे की नाही. तर भीती बाळगायचं काही कारण नाहीये. असं तुम्हाला येणार. फक्त तुमच्याकडे लॉग इन आय डी आहे, पासवर्ड आहे, एवढं तुमच्याकडे आहे. याचा अर्थ ती प्रक्रिया पहिल्या टप्प्याची पूर्ण झालेली आहे. पण पुन्हा निकाल लागल्यावर ही प्रोसेस पुन्हा तुम्हाला करावी लागणारीच आहे.
त्यामुळं फारशी काळजी करण्याचं काही गरज नाही, किंबहुना काळजी करण्याचं काही कारण नाही. म्हणजे आपण प्रक्रिया चालू ठेवा, हे दिसेल, अडचण यामध्ये कोणतीही नाही. तर मला वाटतंय तुम्हाला हे समजलं असेल. भीती बाळगण्याचं काही कारण नाही. आपण इथं थांबूया. धन्यवाद.